ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। डोळ्यात पाणी आवाजही गहिवरला। नाशिकमधील पक्ष प्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून उद्धव सेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला। यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। माझा कोणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध नाही, परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांना पाठबळ मिळणार नसेल तर हे बरोबर नाही, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली। मी विरोध करण्यापेक्षा माझं मत त्या मतदारसंघाची आमदार म्हणून असं होतं की त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झालेला होता आणि आमचे उर्वरित जे सर्व उमेदवार होते आणि त्यांना घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेलार आणि पक्षाचे 3 असं जर पॅनल केलं गेलं असतं तर ते 100% निवडलं जाणार होतं, असं लोकप्रतिनिधी या नात्याने माझं मत होतं। माझा अदरवाईज कोणाच्या पक्षाला कोणाचा पक्षप्रवेशाला विरोध करण्याचं कारण नाही। कार्यकर्त्याच्या पाठीशी मला असं वाटतं की जे वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात आणि जर निवडून येण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत तसं लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटत होतं की ह्या ठिकाणी बाहेरून आलेला 1 आणि त्याच्याबरोबर 3 दिले तर निश्चित स्वरूपामध्ये पक्ष विजयी होईल, ह्याच्यासाठी मी आजची भूमिका मांडलेली होती। तुम्ही मला सर्वजण ओळखतात की गेल्या 40 वर्षामध्ये मी माझ्या स्वतःवरती कधी अन्याय झाला असेल, कुठली भूमिका पक्षाची घेतली गेली असेल, काय गेली असेल, स्वतःसाठी आजपर्यंत कधीही जाहीर भूमिका घेतली नाही। पक्षाची मी निष्ठावान कार्यकर्ती आहे आणि ती भूमिका मी कधीही घेणार नाही, परंतु सर्वांनीच नेते व्हायचं आणि प्रत्येकाने आपलं आपलं बघायचं, मग पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला कोणी पाठबळ द्यायचं। त्यामुळे मी फक्त सकाळी पक्षाला पोस्ट टाकली, म्हणजे याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती, एवढाच विषय आहे। आपण गैवरून आलेला आहे, आपल्याला काय भावना आहे? एक कार्यकर्त्यांची सुद्धा आज तीच भावना होती तिथे कार्यालयात। नाही, गैवरून येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही। जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाही आहे।